महाराष्ट्र विधानसभा निवडणुकींचा कार्यक्रम जाहीर झाला असून राज्यातील एकूण राजकीय परिस्थिती बघितली तर सर्वत्र शरद पवार आणि त्यांच्या तुतारीची चर्चा दिसून येते। आज हा नेता शरद पवार गटात गेला, उद्या तो नेता तुतारी फुंकणार अशा बातम्यांनी टीव्हीवर तसेच सोशल मीडियावर शरद पवारांच्या तुतारीचा आवाज पाहायला मिळतोय। माझं वय 84 हो किंवा 90 हो, मला अजून लय बघायचंय, त्यामुळं आता मी काही थांबत नाही असं सांगत शरद पवार या वयातही महायुतीला आव्हान देत आहेत आणि आपण हार मानणार नाही हे संपूर्ण महाराष्ट्राला दाखवून देत आहेत। शरद पवारांच्या या लढाऊ बाण्यानं दिवसेंदिवस त्यांच्या फॅन फॉलोईंग मध्ये वाढ तर होतच आहे, शिवाय त्यांच्याबद्दल सहानुभूती सुद्धा आणखीन वाढते। सर्वत्र शरद पवार आणि त्यांच्या तुतारीच्या चर्चांनी महाराष्ट्राचं राजकारण चांगलंच ढवळून निघालंय। मात्र आता त्याच तुतारीचा आवाज पिपाणीमुळे बंद पडेल की काय अशी चर्चा आता महाराष्ट्रात रंगू लागलेत। याचं कारण ठरलंय ते म्हणजे निवडणूक आयोगाचा एक निर्णय। लोकसभेत पिपाणी या चिन्हाचा फटका आम्हाला बसल्यामुळे विधानसभा निवडणुकीवेळी पिपाणी हे चिन्ह काढून टाकण्यात यावं अशी मागणी शरद पवार गटाने निवडणूक आयोगाला केली होती। मात्र निवडणूक आयोगानं ही मागणी फेटाळल्यामुळे शरद पवार गटाला मोठा धक्का बसलाय। त्यामुळे पिपाणीमुळे तुतारीचा आवाज बंद होणार का? पिपाणी चिन्ह पुन्हा एकदा शरद पवारांच्या प्लॅनिंग मध्ये घोळ घालणार का? त्याचाच घेतलेला हा सविस्तर आढावा। हॅलो, मी ओमकार आणि तुम्ही पाहताय हॅलो महाराष्ट्र। आता सगळ्यात अगोदर पाहूयात शरद पवारांच्या पिपाणी हटाव या मागणीवर निवडणूक आयोगानं नेमकं काय म्हटलं। तर निवडणूक आयोगानं सांगितलं की पिपाणी हे चिन्ह शरद पवारांच्या पक्षाच्या चिन्हाप्रमाणे समान नाहीये। पिपाणी हे चिन्ह पूर्णपणे वेगळं आहे, त्यामुळे त्याला आम्ही हात लावणार नाहीये। तुतारी वाजवणारा माणूस आणि ट्रम्पेट हे वेगळं दिसतं, त्यामुळे पिपाणी हे चिन्ह आम्हाला हटवता येणार नाहीये। निवडणूक आयोगाचा हा निर्णय नक्कीच शरद पवार गटाची चिंता वाढवणार आहे, कारण नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत पिपाणी या चिन्हामुळेच तुतारीचा घात झाला होता। शरद पवारांच्या पक्षानं भलेही लोकसभेला 10 पैकी 8 जागा जिंकत आपली पॉवर दाखवली असेल, मात्र बीड, दिंडोरी, रावेर आणि सातारा या मतदारसंघात तुतारी समजून अनेकांनी पिपाणी समोरील बटन दाबल्याचं निदर्शनास आलं। एवढंच नाही तर सातारा या आपल्या हक्काच्या बालेकिल्ल्यात पिपाणीच्या मतांमुळेच शरद पवार गटाचे उमेदवार शशिकांत शिंदे यांचा पराभव झाला होता। तुतारी समजून पिपाणीला मतदान झाल्यामुळेच अनेक ठिकाणी महायुतीला फायदा झाला होता। खरं तर लोकसभा निवडणुकीच्या तोंडावरच राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाला केंद्रीय निवडणूक आयोगानं तुतारी वाजवणारा माणूस हे चिन्ह दिलं होतं। सोशल मीडियाच्या माध्यमातून हे चिन्ह मतदारांपर्यंत पोहोचवण्यासाठी राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांनी जीवाचं रान केलं। मात्र निवडणूक आयोगाच्या कोट्यात पिपाणी हे सुद्धा चिन्ह असल्यामुळं आणि प्रत्येक मतदारसंघात पिपाणी चिन्ह घेऊन कोणता ना कोणता उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरल्यामुळं जो गोंधळ व्हायचा तो झाला होता। जवळपास 7 ते 8 मतदारसंघात तुतारी वाजवणारा माणूस आणि पिपाणी यातील फरकच मतदारांच्या लक्षात आला नाहीये। शरद पवारांचा उमेदवार समजून अनेकांनी पिपाणीवाल्या उमेदवाराला मतदान केलं। याचा फटका हा आपोआपच शरद पवारांना बसला। आता आकडेवारी पाहायची झाल्यास पिपाणी अर्थात ट्रम्पेट या चिन्हावर लढलेल्या अपक्ष उमेदवारांना एकूण 10 मतदारसंघात तब्बल 4,32,211 मते मिळाली। अनेक मतदारसंघात पिपाणीचा उमेदवार हा 3ऱ्या किंवा 4थ्या क्रमांकावर पाहायला मिळाला। आता उदाहरण द्यायची झाल्यास रावेर या जागेवरून पिपाणी चिन्हावर निवडणूक लढवणारे एकनाथ साळुंके यांना 43,957 मते पडली, तर दिंडोरी या जागेवरून बाबू भगरे सर यांना 1,03,632 मते पडली। भिवंडी जागेवर कांचन वक्रे यांच्या पिपाणीला सुद्धा 24,625 मते मिळाली। बारामती म्हणजे शरद पवारांच्या बालेकिल्ल्यात सुद्धा तुतारी आणि पिपाणी मधील फरक मतदारांना समजला नाहीये। बारामतीत पिपाणी चिन्ह असलेल्या शेख सोहेल शाह यांना 14,917 मते पडली। शिरूरमध्ये मनोहर वाडेकर यांना 28,324 मते मिळाली। महत्वाची बाब म्हणजे ते 3ऱ्या क्रमांकावर राहिले होते। अहमदनगरमध्ये गोरख आळेकर यांना 44,997, बीडमध्ये अशोक थोरात यांना 54,850 मते, तर साताऱ्यात संजय गाडे यांना 37,062 मते पडली होती। या निवडणुकीत शशिकांत शिंदे यांचा 32,770 मतांनी पराभव झाला होता। म्हणजेच काय तर साताऱ्यात पिपाणीमुळे शशिकांत शिंदे यांना पराभवाचा सामना करावा लागला होता हे वास्तव आहे। सांगायचं तात्पर्य काय तर लोकसभेच्या यशानंतर शरद पवारांनी मिशन विधानसभा सुरू केलंय।
शरद पवार गट विधानसभेला 80 ते 85 जागा लढवू शकतो असं बोललं जात आहे। त्यानुसार पवारांनी रणनीती आखायला सुरुवात केली। मतदारसंघाची चाचणी करून भाजप किंवा दादा गटातील नाराजांना आपल्याकडे खेचायचं, त्यांना बळ द्यायचं, स्थानिक राजकारणाची जुळणी करायची आणि सक्षम उमेदवार उभा करायचा हा शरद पवारांचा प्लॅन आहे। मागील महिन्यापासून शरद पवार महाराष्ट्रभर फिरतायत, नवनवीन लोकांना आणि एकेकाळच्या जुन्या सहकाऱ्यांना पुन्हा आपल्या पक्षात घेत आहेत आणि शांतीत क्रांती करत आपली राष्ट्रवादी मजबूत करतायत। त्यासाठी कोणत्या मतदारसंघात कोणाला जवळ करायचं, कोणाला लढा म्हणायचं, कोणाच्या पाठीवर थाप टाकायची हे शरद पवारांना पक्क ठाऊक आहे। मात्र पिपाणी हे चिन्ह निवडणूक आयोगानं कायम ठेवल्यामुळं शरद पवारांच्या या सर्व प्लॅनिंगवर पाणी फिरतं की काय अशी परिस्थिती आता प्रत्येक मतदारसंघात निर्माण झाली आहे। समरजित सिंग घाटके, हर्षवर्धन पाटील, दीपक चव्हाण या बड्या नेत्यांनी आतापर्यंत तुतारी हाती घेतले, तर संजय काकडे, राजेंद्र शिंगणे, प्रशांत परिचारक, दिलीप सोपल, बबनदादा शिंदे, रणजित शिंदे, विलास लांडे, विवेक कोल्हे, उमेश पाटील, नाना काटे असे बडे नेते रांगेत असल्याची चर्चा आहे। शरद पवार अगदी डोक्यानं आणि पद्धतशीर अजित पवार गट आणि भाजपचा टप्प्यात कार्यक्रम करण्याच्या मूडमध्ये आहेत। दररोज कोणत्या ना कोणत्या नेत्यांचा पक्षप्रवेश करत राजकीय पटलावर आणि टीव्ही चॅनेल्सवर आपली चर्चा कशी घडवून आणायची याची कला चाणाक्ष असलेल्या पवारांना चांगलीच अवगत आहे। मात्र निवडणूक आयोगानं पिपाणी चिन्ह वगळल्यास नकार दिल्यामुळं पवारांना मोठा धक्का मानला जातोय। पिपाणी आणि तुतारी यामधील गोंधळ शरद पवारांच्या सर्वच डावपेचावर पाणी फिरवणार का अशी चर्चा आता महाराष्ट्रात रंगू लागले। बाकी तुम्हाला काय वाटतं? शरद पवारांच्या पक्षाला पिपाणी या चिन्हाचा किती फटका बसेल? शरद पवारांचा उमेदवार ज्या ठिकाणी उभा आहे त्या मतदारसंघात पिपाणीवाला माणूस उभा करून महायुती डाव साधू शकते का? तुमचं मत आणि प्रतिक्रिया मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि अशाच राजकीय व्हिडिओसाठी आमच्या हॅलो महाराष्ट्र या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद।